हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा। सकाळची वेळ आहे, मी करते स्वयंपाक आणि आज बनवणार आहे मी खूप दिवसांपासून जी बनवायची डिश होती ती। तर कालवण हे मी याचं जास्त काय बनवत नाही, दोडका आम्हाला जास्त कोणाला आवडत नाही, पण एक मी व्हिडिओ बघितला होता इंस्टाग्रामवरती, तर ते बघून मला वाटलं की करावं आणि खूप छान वाटत होतं ते रस्सा वगैरे। तर म्हटलं का तसेच डिश बनवणार आहे, तसंच कालवण वगैरे बनवते मी। तर आज आहे महाराष्ट्र दिन, तर महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा। तर आता मी बनवणार आहे दोडक्याचा रस्सा। तर त्यासाठी मी इथं वाटण काढणार आहे। शेंगदाणे घेतलेत भाजून थोडेसे, त्यानंतर खोबरं आहे, लसूण आहे आणि हळद टाकलेले। याच्यामध्ये थोडासा मसाला टाकायचा आहे आणि हे वाटल्यानंतर याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे। तर अगोदर याची पेस्ट करून घेते, छान असं बारीकसर असं जाडसर करून घ्यायचं, जास्त बारीक नाही जास्त जाड नाही। तर असं करून घ्यायचं आणि दोडके जे आहेत ते मी त्याच्या शिरा काढून ते मस्तपैकी त्याला कापून घेतलेले वांग्यासारखं। तर त्यानंतर आता कढईमध्ये थोडीशी मोहरी टाकायची आहे, कढीपत्ता असेल तुमच्याकडे तर कढीपत्ता टाका, त्यानंतर जिरं टाकायचं आहे। हे सगळं तडतडल्यावर जिरं फुलल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत 2-4। तर लसूण आपण आधीच मसाल्यामध्ये वाटून घेतल्यामुळे थोडंसं टाकलं तरी चालेल। तर त्यानंतर आता इथं मी टाकणार आहे टोमॅटो। तर माझ्याकडे अर्धा टोमॅटो होतं, तर तो मी टाकलेला आहे, जास्त टोमॅटो मी काय टाकलेलं नाही, कारण भाजी आपल्याला थोडीशीच बनवायची, त्यामुळे थोडासाच मी टोमॅटो टाकलेला आहे। त्यानंतर काहीमध्ये मी मसाला भरलेला आहे, तर काही मी तसंच टाकणार आहेत। तर तेलामध्ये छान ते उकडून घ्यायचे किंवा ते तेलामध्ये छान तळून घ्यायचं आहे दोडका। तर आता मी याच्यात सगळ्या फोडी ज्या आहेत त्या ह्याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत, मस्तपैकी हलवून घ्यायचं आणि थोडासा मी वर्ण मसाला टाकणार आहे, कारण मी थोडासाच मसाला जो आहे तो याच्यामध्ये भरला होता। तर थोडासा मी मसाला वर्ण टाकणार आहे आणि त्यानंतर मस्तपैकी याच्यामध्ये पाणी टाकणार आहे आणि जो मसाला राहिलेला आहे तो याच्यामध्ये टाकून घेणार आहे। तर जेवढं पाणी लागते तेवढं तुम्ही टाकून घेऊ शकता, तुम्हाला जसा रस्सा पाहिजे तसं तुम्ही ते बनवू शकता। आणि मी आता इथं थोडंसं पाणी टाकून मला थोडंसं नॉर्मली त्याचा रस्सा बनवायचा आहे। तर मी आता ते शिजायला ठेवलेलं आहे आणि आता मी लागलेली आहे चपात्याला, थोडा वेळ झालं पीठ मळून ठेवलेलं, तर चपात्या आता करून घेते। तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा की माझं चाललं होतं की मला लग्नाला जायचं आहे, असं करायचं आहे तसं करायचं आहे। तर हे मला काही परमिशन देतच नव्हते, कारण ते मला म्हणायचे की तू गेल्यानंतर मला काही करमायचं नाही, मी एकटाच राहील। त्याच्यामुळं मग मी सारखं त्यांना विचारायचे, पण खुश आहे कारण मला परमिशन मिळालेली आहे लग्नाला जाऊ शकतेस। तर आता चला खूप खुश आहे बाबा, लग्नाला एकदाच परमिशन भेटलेली आहे, तर मिस्टरांनी तर मला परमिशन दिलेली आहे, तर लवकर आता आपल्याला लग्नाला जायची तयारी वगैरे करायला लागणार आहे। तर त्यांनी मला लग्नाला जाण्यासाठी परमिशन दिली, पण एक अट घातलेली आहे। तर आता ती कोणती अट असणार आहे? मी त्यांना विचारले की काय अट आहे काय नाही ते सांगा बरं मला एकदा। तर ते मला म्हटले की लग्नाला जायचंच तू, पण आता तू जाते एकटी, कारण मला काय सुट्टी नसल्यामुळं तू एकटी जाणार आहेस, पण तू परत माघारी यायचंस।
तर आता मी लवकरच जाणार आहे गावी. त्याच्या अगोदर करणार आहे शॉपिंग आणि गावचे मस्त मस्त व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार लवकरच. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.